साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा। राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींची कृपापात्र शिष्य, आदरणीय वंदनीय पूजनीय, ज्यांना आपण प्रेमाने बहुरूपी बाबा म्हणतो, त्यांचे रूप अनेक आहे, एक रूप नाही आहे, अनेक रूपानं लाखो लोकांचं कल्याण त्यांनी केलं। या ठिकाणी कोणालाच अख्ख्या महाराष्ट्रात जेवढे जावई कोणाला नसतील तेवढे आमच्या बाबाला जावई आहेत। फुलं फेकू नका, नाहीतर उठून जा पाठीमागची, लक्षात राहू द्या फुलं। आपण या ठिकाणी ज्यांच्या आश्रयाला बसलो, आज अखंड भारतामध्ये सद्गुरूंचा कार्याची जी ध्वज पताका आहे बाबांच्या वतीनं गावोगावी बाबांनी नेली। आज जवळजवळ वय आहे 106 वर्ष। 106 वर्षात आपली अवस्था कशी असेल, पण बाबा आहे तशीच आहे, लक्षात ठेवा, आणि अशीच राहू। आज विशेष म्हणजे अनाथांचे मायबाप त्यांना म्हटलं जातं, आणि म्हणून आज आमच्या बाबाजींच्या परिवारामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ आहे सद्गुरू जनार्दन स्वामींची फार मोठी सेवा त्यांनी केलेली आहे। आणि म्हणून आज अशा पवित्र ठिकाणी आपण एक पहिल्यांदा जो आम्ही वाढदिवस केला, बाबांचा प्रगट दिवस साजरा केला, तो एका ठिकाणी केला होता, मला काही आवडलं नाही। स्वामी समर्थ केंद्राच्या पाठीमागे केला। बाबांना म्हटलं आपला परिवार किती मोठा, आपलं कार्य किती मोठं, आपल्याला बाहेर पडावं लागेल। मग आमच्या सरांनी आणि संगीताताईंनी यांनी मनावर घेतलं, आणि त्यांच्या पाठीमागे सर्व गावकरी ग्रामस्थ एकत्रित आले, आणि हा कार्यक्रम आपण आता या ठिकाणी करतो आहोत। पुढं हाही हॉल कमी पडणार आहे आणि पडतो आहे, लक्षात राहू। विशाल आजचा दिवस आहे नागपंचमी, या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात। आता ताई खूप छान बोलल्या, फार आश्रमात सेवा आहे त्यांची, त्या ताईंची पण त्या खूपच बाबांना आपल्या पित्या समान आहे, कारण त्यांच्या दर्शनाला ते अखंड येतात सर्वजण, सर्वच या ठिकाणी उपस्थित आहे, आणि अतिशय उत्कृष्ट अशी सेवा लासलगावच्या पवित्र भूमीत चालू आहे। हे बघा नागपंचमी, आज बरेच जण नागाची पूजा करता ना, केली का नागाची पूजा केली? सर्वांनी करून आले ना? नागाची पूजा आहे आज। आणि पंचमी एक नाही आहे, नागपंचमी आहे, वसंत पंचमी आहे, पांडव पंचमी आहे। पंचमीला लय महत्व आहे, आणि ह्या पंचमीच्या दिवशी नागपंचमी आज आहे। नाग म्हणल्यानंतर भगवान विष्णूकडे बघा कशावर झोपलेले आहे, कशावर झोपले? नागावर झोपले। आपण ज्या पृथ्वीला ज्यांनी धारण केलं त्यांनी कोणी धारण केलं? नागाने धारण केलं। शेष नागांच्या डोक्यावरती ही पृथ्वी आहे। विशेष म्हणजे भगवान शंकराच्या गळ्यात काय आहे? नाग आहे। जिथं धन ठेवलेलं आहे तिथं समोर काय आहे? मग धन पाहिजे असेल तर कोणाची आराधना केली पाहिजे? नागाची आराधना। आणि नाग सगळ्यांनी गळ्यात घातला पाहिजे। एक श्रद्धा घेऊन बाबांच्या पवित्र प्रगट दिनी आलात। आजचं प्रगट दिन आहे, त्या निमित्तानं आपण सर्वांनी बाबांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। बाबा आज एवढी छोटीशी दुर्गा आपल्या आश्रमातून जर प्रत्येक ठिकाणी यशस्वी होऊन येते, आणि आज भारत रत्न या ठिकाणी ती पुरस्कार मिळवते, हे अगदी मोठा आशीर्वाद या ठिकाणी तिला मिळतो आहे। तिचंही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू। दरवेळेस निघते ती, त्यावेळेस काही करून किती आम्ही गर्दीत असो, स्टेजवर असो, व्यासपीठावर असो, पण तो फोन येतो। आम्ही व्यासपीठावर सुद्धा फोन बंद करतो बाकीचे, पण हा फोन आल्यानंतर
पळत पळत आल्यानंतर जा दुर्गा यशस्वी हो, ती कमीत कमी आजपर्यंत अपयश घेऊन आली नाही. आपल्या कार्यामध्ये एवढी एवढी छोटीशी दुर्गा आहे आणि दुर्गा असल्यामुळे ती आमच्या जवळ बसते. नावच दुर्गा आहे. आणि दुर्गे दुर्गड भारी तुझविन संसारी अनाथ नाते आंबे करुणा, अशी दुर्गा आहे, छोटीशी आहे. आज यशस्वी होते पण तब्येत मात्र सुधारत नाही. असं आपण तिचंही टाळ्याच्या गजरात स्वागत, सरांचं, ताईंचं, सर्व परिवाराचं, आलेल्या भक्तांचं आपण सर्वांनी एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करून एकदा ओम नमः पार्वती पते सद्गुरू